नमस्कार. महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं रद्द झालं आणि ओबीसी महाराष्ट्रातला पेटून उठला. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा यासाठी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसींचं स्थान देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आपण ओबीसी या प्रवर्गात समाविष्ट असलेल्या जातींचा विचार केला तर माळी, धनगर, वंजारा, बंजारा या जातींचा विचार केल्यावरती हा संख्येनं किती मोठा आहे याची जाणीव आपल्याला होऊन जाते. एकत्रितरित्या ओबीसी असा विचार केला तर सर्वाधिक मोठा प्रवर्ग असं त्या ओबीसीला म्हणावं लागेल आणि याच प्रवर्गाला नेमकं राजकीय आरक्षणातून बाजूला ठेवण्यात आलं आहे. कधीही एखाद्या जातीच्या आधारावर निवडणुका आपल्याकडे होतात तेव्हा त्यात बहुसंख्याक जात प्रवर्ग नव्हे. समजा एखाद्या धनगर जातीच्या माणसाने निवडणुकीत उतरायचं ठरवलं तर धनगर जातीच्या उमेदवारापेक्षा बहुसंख्याक जातीच्या माणसाला अधिक मतं मिळतात हा आपला अनुभव आहे. त्याचमुळं या वर्गाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये प्रतिनिधित्व मिळावं म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्ग या नावानं आरक्षण सुरू झालं. आता याच आरक्षणाला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे धक्का लागला. याला जबाबदार सुप्रीम कोर्ट आहे की केंद्र सरकार हा देखील चर्चा सुरू झालेली आहे. आता वेगवेगळ्या सर्वेच्या नावानं आणि कोरोनाच्या नियमानिमित्तानं हे आरक्षण लांबवलं जाईल देणं याची चर्चा देखील सुरू आहे. मुळात आरक्षण गेलं कसं ते मिळालं कसं होतं याचा विचार करणं आवश्यक आहे. पूर्वापार म्हणजे काही वर्षापासून मंडलच्या लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी एक राजकीय आरक्षण आपल्याकडे देण्यात आलेलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत, महानगरपालिका यांच्यामध्ये हे आरक्षण देता येतं. आता या आरक्षणाला धक्का लागण्याआधीची स्थिती काय होती हे समजून घेतलं पाहिजे. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री होत्या तेव्हा 31 जुलै 2019ला एक अध्यादेश या सरकारनं काढला होता. या अध्यादेशामध्ये पूर्वीपासून चालू असलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण कायम राहावं यासाठीच्या सूचना तरतुदी करण्यात आल्या होत्या. पुढे हा अध्यादेश चालू राहिला आणि त्याची मुदत 31 जानेवारी 2020 पर्यंतची होती. म्हणजे पंकजा मुंडेंनी जो आदेश काढला होता तो 31 जुलै 2019 रोजी काढला होता आणि 31 जानेवारी 2020 पर्यंत या अध्यादेशाची मुदत होती. पुढे अनेक प्रक्रिया व्हाव्या आणि त्यातून तो अध्यादेश कंटिन्यू होईल किंवा बाकीचे नियम होतील असं ठरलं होतं. या अध्यादेशाला म्हणजे नुसता अध्यादेश काढला होता असं नव्हे, या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी देऊन त्या अध्यादेशाच्या अनुषंगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अनुमती दिलेली होती. हे अजून एक उल्लेखनीय. म्हणजे नुसता अध्यादेश काढला होता आणि हा अध्यादेश रद्द केलाय असं नव्हे, सर्वोच्च न्यायालयानं या अध्यादेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची अनुमती दिलेली होती. आता घडणं काय अपेक्षित काय होतं पुढे घडणं, आता झालं कसं हे जरा नीट समजून घेऊ. हा अध्यादेश जानेवारी 20 पर्यंत चालणार होता पण महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं. या सत्तांतरामध्ये उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनले आणि मागच्या सरकारने घेतलेले सगळेच निर्णय रद्द करण्याचा सपाटाच लावला गेला. म्हणजे मग ते आरेचं कारशेड असेल, बाकी कोणतेही निर्णय असतील किंवा मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना असेल, ज्या काही महत्त्वाच्या निर्णय मागच्या काळात सरकारने घेतले होते, शिवसेना आणि भाजपच्या सरकारने मिळून घेतले होते, ते निर्णय शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसच्या मिळून सरकारने रद्द करायला सुरुवात केली. धडाधड सपाटा लावायला सुरुवात केली. हा अध्यादेश देखील सरकारने रद्द केला. ज्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता होती तो अध्यादेश देखील रद्द केला आणि त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. आता 13 डिसेंबर 2019 रोजी म्हणजे हा अध्यादेश काढल्यानंतर जवळपास ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर म्हणजे 5 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला आणि त्यात असं म्हटलं की के कृष्णमूर्ती यांच्या निर्णयानुसार याबाबतची शास्त्रोक्त माहिती जमा करा. म्हणजे ओबीसी आरक्षणाबाबतची शास्त्रोक्त माहिती जमा करा. ओबीसी आयोग स्वतंत्रपणे नेमा. ओबीसींची संख्या नक्की करा
आणि मग आरक्षण द्या. बघा काय सांगितलं सुप्रीम कोर्टाने, ओबीसी आयोग स्वतंत्रपणे नेमा, संख्या नक्की करा, याबाबतची शास्त्रोक्त माहिती द्या आणि मग आरक्षण द्या. पण हा आदेश आला तो 13 डिसेंबर 2019 रोजी. पुढचे 14 महिने या सरकारनं काहीही केलं नाही. ना ओबीसी आयोग नेमला, ना शास्त्रोक्त माहिती गोळा केली, ना संख्या नक्की केली. आता संख्या नक्की करताना हे सरकार एक गोष्ट सांगतं की केंद्र सरकारने हे करायला पाहिजे, आपलं हे करायला, जनगणना करायला पाहिजे ओबीसींची आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे. असं अजिबात गरज नाही आहे. शास्त्रोक्त माहिती आणि संख्या निश्चित करण्याची जबाबदारी राज्यानं जिल्हाधिकाऱ्यांवर जर दिली तर 1-1.5 महिन्याच्या अंतरात ही माहिती सरकारपर्यंत सहज येऊ शकते. 14 महिने सरकारनं काहीही केलं नाही. अध्यादेश रद्द केलेला होता, न्यायालयामध्ये खटला चालू होता आणि न्यायालयानं ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द करून टाकलं. म्हणजे 31 जुलै 2019चा अध्यादेश रद्द केला नसता तर, किंवा 13 डिसेंबर 2019च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माहिती जमा करून ती न्यायालयासमोर सादर केली असती तर हे असलं काहीही घडलं नसतं. पण आपण मागच्या सरकारने केलेलं काहीही होऊ द्यायचं नाही असा निर्णय घेतलेल्या राज्य सरकारला ओबीसीचं आरक्षण जाईल याची पुसटशी कल्पना देखील आली नाही, किंवा आली असेल तरीही त्याचं सोयरसूतक या सरकारला नसावं. आणि म्हणूनच कदाचित हा असा प्रकार घडला आणि ओबीसीचं आरक्षण गेलं. ओबीसीच्या आरक्षण जाण्यामध्ये सरकारला गांभीर्य नव्हतं हे पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर येतं आहे. बरं, आता हे सगळं घडलं असताना तरी निदान सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी या विषयात आक्रमक भूमिका घेत काहीतरी कृती करणं आवश्यक होतं. पण सरकारमधले मंत्रीच आंदोलनाची भूमिका बोलू लागलेत. इथे सुद्धा भुजबळांना आता आंदोलन करावं वाटतंय, ती काहीतरी माहिती गोळा करावी वाटते आणि मग निर्णय घ्यावा वाटतोय. यांच्या मंत्र्यांची भूमिका देखील स्पष्ट होत नाहीये. अशा स्थितीत सरकारच्या सगळ्याच संदिग्ध भूमिकांवर विरोधी पक्ष आक्रमक होणं स्वाभाविक आहे. जर ओबीसी समाजानं कोणत्याही निवडणुकाच होऊ द्यायच्या नाही ठरवलं तर ओबीसींची संख्या नक्की नसली तरीही ती 50% आसपास जाणारी मात्र नक्की आहे. हे जर घडलं तर उद्या कोणत्याही निवडणुका होऊ शकणार नाहीत हे देखील तेवढंच वास्तव आहे. एखाद्या समाज घटकाला आक्रमक होईपर्यंत थंड बस्त्यात ठेवायचं ही सवय आता राज्यकर्त्यांनी बदलली पाहिजे. तर आणि तरच हे व्यवस्थित चालत राहील. ओबीसी आरक्षणाबाबतची सरकारची भूमिका खूप स्पष्ट होणं आणि कृती होणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपलं बघणं हे चॅनलाचं मोठं बळ आहे. धन्यवाद.